पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। लाडक्या बहिणींच्या अनुदानासाठी अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वळवल्याची माहिती समोर येते आहे। यापूर्वी आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाने आता अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी तर या संदर्भात प्रतिनिधींनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते देखील आपण ऐकलेलं आहे। या संदर्भात राज्याच्या प्रतिनिधींनी उत्तर दिलेलं आहे, मी त्यावर बोलू शकत नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। हा संवाद आपण पुन्हा एकदा ऐकूयात। आमच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना काय प्रश्न विचारला आणि त्यावर अजित पवारांनी चालता चालता नेमकं काय उत्तर दिलं आपण पुन्हा एकदा पाहूयात। लाडक्या बहिणींसाठी तर याविषयी राज्याच्या प्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे असं अजितदादांनी प्रतिनिधींना उत्तर दिलेलं आहे। माध्यमांनी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांचं हे उत्तर आहे। अधिकचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी आता वळवण्यात आला। याआधी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी देखील वळवलेला होता। आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाखांचा निधी इतर खात्यांचा लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी वळवण्यात आलाय। आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी 3 वेळा वळवला। आदिवासी विभागाचे आतापर्यंत 1007 कोटी रुपये वळवण्यात आलेले आहेत। दोन्ही विभागाचे मिळून 1827 कोटी 70 लाख रुपये लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।